नमस्कार, कसे आहात? शुभ संध्याकाळ. ही आहे पंचमीच्या दुसऱ्या दिवशीची फुगडी, खेळ वगैरे बायकांनी खूप मजेदार खेळ खेळले. ते मी व्हिडिओद्वारा तुम्हाला दाखवते. चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. किसी ने मेरा श्याम जवळ जवळ या. श्याम देखा मेरा श्याम देखा, श्याम देखा घन श्याम देखा, राधा ढूंढ रही किसी ने मेरा श्याम देखा देखा। राधा तेरा श्याम हमने पनघट में देखा, राधा तेरा श्याम हमने पनघट में देखा। बंसी बजाते हुए राधा तेरा श्याम देखा, राधा ढूंढ रही किसी ने मेरा श्याम देखा। निवांत क्षणाला आम्ही फोटो सेशन पण केला आणि खूप आनंदानं सर्वजण फोटो पण घेतली आणि त्यानंतर आणि खेळ सुरू झाली. बायकांना घर संसाराचं किती मोठं ओझं उचलावं लागतं, त्यामधून वेळ काढणं किती अशक्य असतं. तरी अशा वेळेस बायकांनी म्हणजे माझ्या सर्व मैत्रिणींनी वेळ काढला आणि खूप मजेदार असे खेळ खेळले. खूप आनंद लुटला त्या दिवशी आणि नंतर घरी जायला 10-11 तर वाजलेच होते. आणि त्या दिवशी काय जेवणही तेवढं स्वयंपाकाचं झंझट नसतं, कारण पुरणाचा स्वयंपाक किंवा दुसऱ्या दिवशी पण काहीतरी स्पेशलच सर्वजण करून ठेवतात. माहितीच असतं की आपल्याला रात्री वेळ नसतं, म्हणून रात्रीचं पण इंतजाम करूनच सर्व बायका आम्ही सर्व बाहेर निघतो त्या दिवशी. आणि अशा मोबाईलच्या युगामध्ये सुद्धा पारंपरिक पद्धतीने खेळले जाणारे खेळ आम्ही खेळत असतो. तर जीवनाचा आनंद कोणत्या आणि कशा प्रकारे घ्यायचा हे आपल्यावरच अवलंबून असतं. आणि रात्रीची वेळ आहे त्यामुळे क्लिअर येत नाही अंधारामध्ये. तर तुम्ही समजलाच असाल, समजून घ्या हा जो प्रॉब्लेम आहे. तर खूप जोश सर्वांमध्ये येत होतं की आपणही खेळावं, आपणही खेळावं. किती दिवसानंतर असा खेळण्याचा योग आलेला होता. आणि म्हणतात ना, बायकांचं जीवन पूर्ण संसारासाठीच गेलेलं असतं. कशा वेळ त्यांचा निघून जातो कामामध्ये कळतसुद्धा नाही. अशी आणि प्रसंग असे कुठे येतात खेळायचे वगैरे, असं क्वचितच बायकांच्या नशिबी असतं. तर इथं आमच्या कॉलनीमध्ये बायका अशा आनंद घेत असतात. कोणत्या कोणत्या वेळेस होळीच्या वेळेससुद्धा खूप छान खेळ खेळत असतात. तर पहा, तुम्ही ऐका. प्रत्येक बायकांना वाटत असतं की आपण घर संसारामधून थोडंसं बाहेर निघावं आणि थोडंसं आपल्यासाठी पण जगावं. पण प्रसंग येत नाही आणि आपण त्यातच संसारातच गुरफटून जात असतो. ನಮ್ಮ ಮನೆಯವ್ರು ಕಾಡ್ಲಾಕ್ ಬಂದ್ರೆ ನಾನು ಏನಿಲ್ವಲ್ಲ ನಂಗೆ ಶುಗರ್ ಅದನ್ನ ತೊಗೊಂಬಲ್ಲ. आणि असे खेळ खेळण्यासाठी किंवा बायकांना बाहेर आणण्यासाठी कुणाला तरी एकाला तरी पहल केलंच पाहिजे. आणि बायका सर्वांना वाटतं की आपणही खेळावं, आपणही बाहेर निघावं. पण तसं माहोल, तसा प्रसंग आणि तशी परिस्थिती राहत नाही. तर इथं आम्ही तसं परिस्थिती निर्माण करत असतो आणि बायकांना सर्व बाहेर येण्यासाठी प्रवृत्त करत असतो. मग प्रत्येकांना वाटत असतं की त्या खेळत आहेत तर आपण का खेळू नये, त्या इतका हसत आहेत, आनंद घेत आहेत तर आपण का मागे राहायचं, अशा प्रकारे सर्वांना वाटतं आणि सर्वजणच मग सहभागी होतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर नक्की लाईक, शेअर, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.